शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहेत इंदोरीकर महाराजांचं गाव आहे इंदोरी म्हणून. इथे आपले प्रगतशील शेतकरी निखिल भाऊ आहेत. त्यांनी आपल्या सल्ल्यानुसार टोमॅटोची शेती केलेली आहे. एक 20-25 दिवस झाले. त्याच्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. हे बघू शकता कशा पद्धतीनं त्यांचं लोड आहे. हे अक्षरशः झाडं त्यांचे खाली पडलेले आहेत मल्चिंगवरती. लोड एवढा भयानक झालेला आहे. काही तिकडं तारकाठीसुद्धा एकदम तुटलेली आहे. ते एवढं भयानक पद्धतीनं लोड झालेलं आहे. तर निखिल भाऊ नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या मोठ्याने. मी निखिल विकास नवले, राहणार इंदोरी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. बरं निखिल भाऊ, तुम्ही आपली ट्रीटमेंट घेतली, कशा पद्धतीनं तुम्हाला प्लॉटमध्ये चेंजेस खरोखर सांगायचं जे आहे ते बदल? सर चेंजेस म्हणजे असं आहे, मी ज्यावेळेस तामटं लावले, हां तामटं लावल्यापासून तशी थंडी चालू झाली. बर तर थंडी चालू असताना ते तामटाला 20-25 दिवस गेले माझ्याकडून. बर पण आमची रेग्युलर जी ट्रीटमेंट होती शेतकऱ्यांची, आम्ही ती करीत होतो. बर त्याच्यानुसार मग नंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला सर. बर तोपर्यंत झाडाची परिस्थिती फार गंभीर होती. बर मग त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. हम्म, मग कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही मला वेळ दिला, बर मी सोमवारी येतो म्हणून. हम्म, मग सोमवारी तुम्ही आल्यानंतर त्या दिवसपासून तुम्ही मला एक सल्ला दिला, हम्म, निखिल सर तांबट झाड पूर्णपणे डॅमेज झालेले, हो तुम्हाला जमून द्यायची जबाबदारी माझी. हो फक्त याला जे मी सल्ला देईल हो त्याच सल्ल्याने तुम्ही गोष्ट केली हो तर मी तुम्हाला हा प्लॉट जमून देतो. बर मग मी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी होकार दिला, हो कारण तांबटाचे बाजार वाढते होते. हो हो. आणि त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस 1000 रुपये प्लस जाडी चालू होती. बरोबर. म्हणलं आता जर राठोड साहेबांना आपण चुकवायचं हो तर मग त्याच्यात उपयोग नाही होणार. बर पुढे बाजार प्लस होतील मायनस होतील हा विषय पुढचा. बर पुढं आता प्लॉट जमवणं काळाची गरज आहे. बरोबर. त्याच्यानं सर मी तुमच्या सल्ला घ्यायला सुरुवात केली सर. बर सल्ला घ्यायला सुरुवात केल्यानंतर बर आज मला इतका आनंदी वाटतं सर बर. त्या झाडाकडे पाहिल्यानंतर. बर असं वाटलं होतं आपल्याला फळ म्हणजे पहिली ज्यावेळेस बांधणी झाली माझी, हो एवढं फळ येतंय हा का तांबटाची वाढ होती, हा ती थंडीनं पूर्णपणे डायव्हर्ट झाली होती बर आणि माझंही मन डायव्हर्ट झाले होते. बरोबर. तर तुम्ही ज्यावेळेस मला आधार दिला हो त्या निखिल सर यांना आपण जमावणार, हो हो तुमच्या शब्दावर आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आज जो मला आनंद होतोय, हो उद्या बाजार काय आज 500 रुपये असतील, 600 रुपये असतील, किंवा कमी असतील किंवा जादा होतील, बर पण जे तुम्ही मला समाधानकारक प्लॉट करून दिला हो त्याच्यात मी फार समाधानी आहे. हम्म, आणि इथून पुढचा जो सल्ला आहे राठोड साहेब, हम्म, आपण कसं म्हणतो एखादं पीक लावायचंय, हम्म. तुमच्या सल्ल्याशिवाय मी पीक लावणार नाही, ही बाकी गॅरंटी तुम्हाला मी माझ्या शेतातून देतो. कारण हे फळ दिसतंय आजच्या मिनिटाला, हे फळ एकदम भारी आणि साईज हा साऊ म्हणून व्हरायटी, साऊचं एवढं मोठं फळ होतंय, हे फार विशेष आहे. किती गुंठे आहे निखिल भाऊ आपलं हे हे सगळं शेत? साधारणपणे सगळं ना 50-55 गुंठे येईन सर. बर आणि 50-55 गुंठे आहे. बर किती साऱ्या उभ्या केल्या तुम्ही? किती साऱ्या पडल्या होत्या तुमच्या? आमच्या आतापर्यंत ही जवळजवळ 5 का 6वी सरी, बर किती वेळेस उभ्या केल्या? 5-6 वेळेस. 6 वेळेस उभ्या केल्या आम्ही साऱ्या. बर कसा तुम्हाला सल्ला कसा वाटला एकंदरीत? एकदम भारी वाटला सर सल्ला. तुमचा सल्ला म्हणजे शेतकऱ्यांच्या फायदेशीर सल्ला आहे. आणि मी खरंच शेतकऱ्यांना एक विनंती करतो, शेतकऱ्यांना आपण जातो औषधं घेऊन येतो, हम्म, ठीक आहे, सगळे दुकानदार आपले आहे नाहीये हा भाग पुढचा, हम्म. पण ज्या वेळेस एखाद्या माणसाकडून सल्ला घेऊन आपण ते काम करतो, हो हो तो सल्ला म्हणजे राठोड साहेबांनी मला खरंच घरच्या माणसासारखा सल्ला दिला. हम्म. आणि कमी पैशात, सगळ्यात महत्वाचं कमी पैशात शेती उभी कशी करता येईल हो हे राठोड साहेबांकडून मी शिकलो. त्यामुळे राठोड साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मानावं तेवढे धन्यवाद ओके. कमीचे. ओके धन्यवाद. पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं सेटिंग वगैरे कशा पद्धतीने. आता तोडा कधी होईल निखिल भाऊ आपला? हेवा शुक्रवारी तोडायचं सर आपला आता. हेवा माल बघा किती आहे. त्यांचं स्टार्टिंगला थोडंसं थंडीमध्ये प्लॉट गाठला होता, वाढ वगैरे काही होत नव्हती. मी म्हटलं तुम्ही काही घाबरू नका, म्हटलं तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं सेटिंग वगैरे जबरदस्त करून देतो म्हटलं. हे बघा तुम्ही कशात जबरदस्त सेटिंग वगैरे एकदम मस्त आहे सेटिंग. जे जिकडं पाहू तिकडं फळच फळ आहे. हे बघा मित्रांनो सरी बघा कशा पद्धतीनं पडलेली आहे. त्याला लोड भयानक तेवढा आहे, लोड झापला नाही, झाडं शेवटी पडले खाली एकदम जबरदस्त पद्धतीनं. आता त्यांचा एक गुरुवारी तोडा होईल, त्यांचा गुरुवारी शुक्रवारी. हे बघा तुम्ही कशा पद्धतीनं आहे, पाहू शकता कशा पद्धतीनं सेटिंग वगैरे आहे. शेंड्यापर्यंत झुमका आहे, जागोजागी सेट एकदम जबरदस्त. हे बघा तुम्ही खतरनाक. निखिल भाऊंना सुद्धा आपल्याला संधी दिली काम करण्याची ह्याच्यामध्ये. जिकडं पाहू तिकडं घोंगरच आहे एकदम जबरदस्त पद्धतीनं.
जे शेंड्याचा प्रत्येक बंच हा सेटिंग झालेला आहे आणि आता जो काही शेंडा जो काही स्टॉप झालेला आहे तो सुद्धा शेंडा एकदम चांगल्या पद्धतीनं चालू होईल. 1-2 तोडे झाल्यानंतर झाडाला जसं लोड कमी होईल त्यानंतर हा शेंडा सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं दिसेल. हे बघा किती मस्त ही एका झाडाला सेटिंग आहे, बघू शकता. निखिल भाऊ इकडे आहे. बोला सर. हे बघा ही सेटिंग दाखवा नाही कशा पद्धतीने सेटिंग झालेली बघा बा. एका झाडाला बघा सेटिंग कसं आहे. बघा एका झाडाचं सेटिंग आहे, झुमका आहे, समाधानकारक सेटिंग आहे, भयानक सेटिंग आहे. भयानक फक्त setting. झाडाला वर ही तारकाठी आधार द्यायचा आहे. 100% एकदम जबरदस्त फुगवून हे बघा खोडापासून आहे वरी एका झाडात सेटिंग आहे. एवढं बांधावर येऊन मार्गदर्शन आहे आपलं. हा सगळ्यात महत्वाचा तुमचा सर जो पॉइंट आहे. हो तुम्ही व्हिजिट देता हो हो दर आठवड्यातून एकदा तुम्ही व्हिजिट देता किंवा तुम्हाला अजून आठवड्यातून दुसरं परतही बोलवलं तरी तुमची याची मानसिकता जी राहते ना सर त्याच्यावर जास्त समाधानकारक आहे. आम्ही आपण कधी कंटाळा किंवा कधी तुम्हाला कधीच नाही तुम्हाला कंटाळा हा तुमच्या मी आतापर्यंत तुमच्या चेहऱ्यावरच पाहिला नाही कंटाळा. मी तरी एखाद्या वेळेस असा पेंगळून बसेल असेल पण तुम्ही ज्यावेळेस आला किती हिंडून आला हो. तरी तुम्ही फ्रेशनेस तुमच्या चेहऱ्यावर कायम आहे. आणि शेतकऱ्याला ऊर्जा देण्याचं कार्य जे करता ना तुम्ही सर त्याच्यात फार समाधानकारक आहे. ओके धन्यवाद निखिल भाऊ.